बऱ्याचशाच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की ओव्हन आमच्याकडे नाही, त्यामुळं तुम्ही गॅसवरील नानकटाई दाखवा आणि गव्हाच्या पिठाची दाखवा. तर तीच आज आपण बनवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल. आता इथं आपल्याला बघा एका वाटीच्या गव्हाच्या पिठाची बिस्किट बनवायची आहेत. तर त्याचं मेजरमेंट तुम्हाला सांगते. बारीक केलेली पिठी साखर अर्धी वाटी घालायची आहे. तुम्हाला गोड हवं असेल तर एक्स्ट्रा थोडीशी साखर वाढवली तरीसुद्धा चालतं. यामध्ये पाऊण वाटी तूप घालायचं आहे. मी फक्त अर्धी वाटीच घातलेलं आहे. याचं कारण तुम्हाला मी पुढं सांगते. आता यामध्ये वेलची पूड घालायची आहे. ऑप्शनल आहे, घालणार असलासा तरी घाला, नको असेल तर घालू नका. त्यानंतर हे मिश्रण पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. यामध्ये आपण दूध वापरणार नाही, त्यामुळं या पेस्टमध्येच आपल्याला बसल तेवढं पीठ घालायचं आहे. आणि नानकटाई चांगली होण्यासाठी हे मिश्रण चांगलं फेटणं ही एक प्रोसेस आहे की नानकटाई एकदम चांगली फुलते. आता या मिश्रणात बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे. पाव चमचा फक्त घालायचे आहे. पोहे खायचा चमचा असतो ना, तो अर्ध्याचा अर्धा घालायचा आहे. पाव चमचाच घालायचा आहे, जास्त घालायची नाही, कारण आपली नानकटाई अगदी थोडी आहे, त्यामुळं मी थोड्या प्रमाणातच बेकिंग पावडर घातलेली आहे. आपण वळूया काही कमेंटकडं. तर बऱ्याचशाच ताईंच्या अशा कमेंट आलेल्या आहेत की नाचणीच्या बिस्किटचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तर ते मी अर्धा किलोचं मेजरमेंट दाखवलेलं आहे. तर त्या ताईंना 1 किलोचं मेजरमेंट हवं आहे. तर मी लवकरात लवकर प्रयत्न करेन की तुमच्यासाठी खास 1 किलोच्या प्रमाणात व्हिडिओ बनवायचा, पण मला थोडासा वेळ द्या. बऱ्याचशाच कमेंट अशा आलेल्या आहेत की ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी कमेंट केलेल्या आहेत, इन्व्हेस्टमेंट किती लागते, मार्केटिंग कसं करायचं आणि पॅकिंग कसं करायचं. तर याविषयी तुम्हाला मी सविस्तर व्हिडिओ पाठवणार आहे आणि त्यामध्ये A to Z सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. काहीसुद्धा त्यामध्ये शिल्लक ठेवणार नाही. जी मला माहिती आहे ती सगळी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे बघा, पीठ जसजसं आपण फेटत जाऊ तसतसं हे एकदम असं चिकट चिकट पीठ झालेलं आहे. आता पेस्ट आपली चांगली तयार झालेली आहे. यामध्ये जर तूप आणखी थोडं असतं तर अजून ही पेस्ट पातळ तयार झाली असती आणि लवकर तयार झाली असती, एवढा वेळ लागला नसता. आता ही पेस्ट बनवायला मला जरा जास्तच उशीर लागला. तुम्हाला वेळ लागणार नाही, कारण तुम्ही पाऊण वाटी तूप घ्या. मी फक्त अर्धी वाटी घेतलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी फक्त गरा घालायचा आहे. हा गरा बारीक घ्यायचा, एकदम बारीक पाहिजे, नाहीतर नानकटाईमध्ये कटकट गरा तसाच लागतो. तुमच्याकडं जर गरा बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. आता इथं पण मला थोडासा गरा मोठा वाटला म्हणून मी सुद्धा मिक्सरलाच बारीक करून गरा घेणार आहे. बेसन पीठ मला थोडं जास्तच वाटलं म्हटल्यावर ते सुद्धा मी थोडंसं अगदी 2 चमचे शिल्लक ठेवलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं आहे. ही प्रोसेससुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण पीठ हे पूर्ण कोरडं होतं सुरुवातीला आणि जसजसं आपण पीठ मळत जाऊ तसतसं हे पीठ ओलसर होतं. आता इथं बघा, मी तुपाचा वापर कमी केलेला आहे, त्यामुळे पेस्टलासुद्धा वेळ लागला आणि हे पीठसुद्धा एकदम असं मऊ लुसलुशीत होणार नाही. चांगलं मळून घेतल्यानंतर कमीत कमी 5 ते 10 मिनटं पीठ मळून घ्यायचं चांगलं. आणि जर तुम्हाला वाटलं की अजूनसुद्धा हे पीठ सुट्टच आहे तर वरून थोडंसं 1 ते 2 चमचे यामध्ये तूप सोडायचं. लगेच याला ओलसरपणा येतो आणि गोळे छान तयार होतात. आता हे जर पीठ मी कागदावरती प्लॅस्टिकच्या घेतलं असतं आणि त्याच्यावरती जर पीठ ठेवून प्रेस चांगलं केलं असतं, थापलं असतं, वडी थापतो तसं, तर अगदी मस्त याच्या वड्या बनल्या असत्या. पण आज मी तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच्या तव्यामध्ये नानकटाई बनवणार आहे, त्यामुळं आता कागदावरती थापून हे पीठ चालणार नाही, तर याचे मला हातातच गोळे करावे लागणार आहेत.
तुम्हाला सवय नसल्यामुळं या सुट्ट्या पिठाचे गोळे अजिबात जमणार नाहीत, पण मला याचे गोळे बनवायला येतात म्हणून मी कमी तूप वापरलेलं आहे. पाऊण वाटीच तूप यामध्ये घाला आणि तरीसुद्धा सुट्टं जर वाटलं तर 1-2 चमचे आणखी यामध्ये तूप वाढवा, तरच तुम्हाला याचे गोळे बनवायला येतील. आता हे आपल्याला आप्याच्या नॉनस्टिकच्या तव्यामध्ये बनवायचं आहे. नॉनस्टिकचाच पाहिजे, बाकी कुठलाही नको. गोळे एकसारखे गोल करून घ्यायचे आहेत आणि या तव्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आता यावरती तुम्ही डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट लावू शकता, चेरी लावू शकता. मी तर काहीही वापरणार नाही. आता पूर्ण गव्हाची नानकटाई अजिबात होत नाही. मी बऱ्याच वेळेला बनवून बघितलेली आहे आणि अर्धा किलोच्या प्रमाणात बनवून बघितलेली आहे, पण अजिबात चांगली होत नाही किंवा त्याला फिनिशिंगसुद्धा ओव्हनमध्ये जरी बेक केलं तरी सुद्धा फिनिशिंग इतकं चांगलं येत नाही. तेलामधली सुद्धा बनवलेली आहे गव्हाच्या पिठाची नानकटाई, अजिबात व्यवस्थित चांगली होत नाही. तवा बघा आता आपल्याला पूर्ण प्रीहीट करून घ्यायचा आहे, चांगला तापवून घ्यायचा आहे. त्यावरती आप्याचा तवा ठेवून त्यावरती झाकण झाकून 20 ते 25 मिनटं नानकटाई आपल्याला बेक करून घ्यायची आहे. तुम्ही जर तव्यात करणार नसाल तर कढईमध्ये एक स्टँड ठेवायचं, त्याच्यावरती प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती नानकटाई ठेवायची, झाकण झाकायचं आणि त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही नानकटाई बेक करून घेऊ शकता. तर ही अशा पद्धतीने बघा ही नानकटाई तयार झालेली आहे. नानकटाईला बघा अशा क्रॅशेस पडतात, तेव्हा समजायचं बेक झालेली आहे किंवा जेव्हा चांगली बेक होते तेव्हा या नानकटाईचा वास सुटतो, जो तुपाचा पिठाचा मिक्स वास असतो तो यायला सुरुवात होतो, म्हणजे समजायचं की नानकटाई आपली बेक झालेली आहे. मंद आचेवरतीच करा. जे रेसिपी तुम्हाला कुठली हवी आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.